एका शिट्टीसाठीचा हट्ट जीवावर बेतल्याची घटना बीडमध्ये घडली आहे। गणेश पवार आणि राजेश पवार या दोन भावांनी दुकानातून कुरकुरेचं पॅकेट आणलं होतं। या कुरकुरेच्या पॅकेटमध्ये एक शिट्टी निघाली होती। या शिट्टीसाठी दोन्ही भावंडात भांडण झालं। या भांडणातूनच शिट्टीच्या हट्टापायी गणेश पवार यांना विषारी औषध प्राशन केलं। या घटनेनंतर तात्काळ जिल्हा रुग्णालयात त्याला भरती करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झालाय। भांडणातून एका भावानं विष प्राशन केलं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। एका शिट्टीसाठी या दोघा भावांमध्ये भांडण सुरू होतं आणि त्याच भांडणातून गणेशनं विष प्राशन केलं, मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला। गेला तर तिकडे रोज बी जातोय ना, गेला तर रात बी तिकडेच राहतो, एक एक वेळेस ईळ बी तिकडेच असतो एक एक वेळेस, आणि मग कवा तरी संध्याकाळी येत असतो इकडं, कवा तर सकाळी येत असतो 8-9 वाजस तर बी असं माझ्या मनातून। पण नाही, मग आम्ही ते रागाने गेलं म्हणून उभाच राहिलो बाबा, गेलं हे पोराच्या राग राग काय म्हणलं सर, आणि असं उभा राहूनच बघू लागले तर ती आला तिकून चलत आणि त्या तिथं उभा राहिला नदीच्या कोपऱ्याला, उभा राहिला की तितक्यामध्येच असं वतून घेतलं, आहे इकडे बघ म्हणे, आणि असं वतलं। संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर सध्या आपल्याबरोबर आहेत। लक्ष्मीकांत, काय अधिक माहिती आहे? अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल। वडवणी तालुक्यातील दुकडे गाव येथील जे पवार कुटुंबीय आहे, या पवार कुटुंबामधला जो गणेश नावाचा जो 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याने त्याच्या भावासोबत जाऊन दुकानातून कुरकुरेचा पुडा आणला होता, आणि या कुरकुरेच्या पुड्यामध्ये जी शिट्टी मिळाली, ती शिट्टी कुणी घ्यायची याच्यावरून या दोघांमध्ये बरंच वादावादी झाली, भांडण झालं, आणि या भांडणामध्ये गणेशला शिट्टी न मिळाल्याचा राग त्याने मनात धरला आणि घरामध्ये असलेलं जे विषारी औषध आहे ते पिलं। ही गोष्ट जेव्हा त्याच्या घरच्यांच्या लक्षात आली, तातडीनं त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र 2 दिवस त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। या घटनेमुळे पूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।